एकेकाळी शेतकरी कुटुंबात लग्नाचा विषय निघाला की लग्नाळू पोरापोरींच्या चेहऱ्यावरती लाली पसरायची. लग्नाळू पोरापोरींना जोडीदाराबद्दल गुलाबी स्वप्न पडायची. लग्न पटकन जमायचे आणि संसारात चटकन उभी राहायची. पण मागच्या 10-15 वर्षात शेतकरी कुटुंबातील लग्नाळू पोरांची अवस्था ही फार अवघड होऊन बसली. 30च्या पुढे वय गेलंय पण अजून लग्न झाली नाही. अशा पोरांचं प्रमाण गावोगावी आता वाढत चाललंय. पोरगा शेती करतो म्हटलं की लग्नाचा विषय पुढे सरकतच नाही. याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तुमच्यातले काही जण म्हणतील आमचं सगळं पार पडलंय, आम्हाला काय गरज नाही. पण मंडळी थांबा, मुद्दा फक्त तुमच्यापुरता नाही. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे त्याचं चित्र जरा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच तुम्ही ॲग्रिकोलाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. एकीकडे देशानं चंद्रावरती झेप घेतली पण समाज स्वास्थ्याला मात्र घरघर लागली. एकेकाळी पोराचं लग्न करायचं म्हटलं की सून खानदानी पाहिजे, जातीतली पाहिजे, संस्कारीच पाहिजे, सासू सासऱ्याची सेवा करणारी पाहिजे, लग्नात बक्कळ हुंडा पाहिजे, अशा कायच्या काय डिमांड मुलांकडच्या मंडळीच्या असायच्या. पण अलीकडे मात्र कोणत्याही जातीची असू द्या पण आमच्या पोरासाठी पोरगी बघा असं मुलांकडून म्हटलं जातंय. काल परवापर्यंत पोट जातीतील सोयरीक टाळणारे आता दुसऱ्या जातीची असेल तरीही चालेल असं म्हणायला लागलेत. कारण लग्नासाठी मुलगीच मिळत नाही. इतकी भयान परिस्थिती गावोगावी दिसायला लागली. पोरगा शेती करतो म्हटलं तर मग विषयच मिटला. 40शी पार केली तरी मुलगी मिळत नाही. पूर्वी हुंडा घेऊन तोऱ्यात गावात मिरवणारी मुलांकडची आता हुंडा द्यायला तयार झालीत पण तरीही मुलगी मिळत नाही. लग्न जुळवून देणाऱ्या मध्यस्थी तर निव्वळ हैराण झालेत. ज्या शेतकरी कुटुंबात आर्थिक सुबत्ता आहे अशी मुलांकडची मंडळी मुलींकडच्यांना पैसे द्यायला सुद्धा तयार झाली आहेत. लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थीवरती लाखोंचा खर्च केला जातो आहे. का तर फक्त मुलगी पाहण्यासाठी. परवाच आमच्या गावात घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आमच्या तात्यांना भेटायला एक महिला आलेली. तात्यांना म्हणत होती मुलाचं लग्न करायचंय, मुलगी बघा, कोणत्याही जातीची चालेल. तात्या ते ऐकून खटकन उडाले. म्हणाले, अहो ताई, पण तुम्ही तर आता काल परवापर्यंत खानदानी सून शोधत होतात, आता असं अचानक काय चक्र फिरलं? त्यावर त्या बाई सांगू लागल्या, कसं आहे ना दादा, घरची जमीन आहे बागायती 5 एकर. आमच्या गणेशचे वडील अपघातात वारले तेव्हापासून गणेश शेतात राबतोय. कष्ट करून घर बांधलं, ट्रॅक्टर घेतलं, सगळं काही सुखात आहे. पण गणेशचं वय होत चाललंय पण लग्नाला अजून काही मुलगी मिळत नाही. किती शोधाशोध केली, एकुलता एक लेक आहे पण लग्ना वाचून राहायचा याचा नुसता घोर लागलाय जीवाला. त्या बाईचं ऐकून मलाही वाईट वाटलं. नंतर तात्यांना सहज विचारलं, मगाशी आलेल्या बाई म्हणत होत्या ते खरं आहे का? मुलाला मुलगीच मिळत नाही लग्नासाठी? मग तात्यांनी मला प्रकरण जरा उलगडून सांगायला सुरुवात केली. म्हणाले की बाईची व्यथा खरी आहे. पोरगा शेती करतो किंवा नोकरी करत नाही म्हटलं की लग्न जुळतच नाहीत. मध्यस्थी लोकांना पैसे देऊन त्यांना मुली शोधायला सांगितलं जातं. मग हे मध्यस्थी गरीब घराच्या मुलीची स्थळं घेऊन येतात आणि मुलाच्या बापाकडून पैसे घेतात. त्यातले काही पैसे मुलीच्या बापाला देतात, काही पैसे स्वतःच्या खिशात घालतात. बरं, हे काय सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांची आर्थिक कुवत आहे त्यांनाच हे शक्य आहे. हातावर पोट असणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या पोराचं मात्र लग्न होतच नाही. तात्या पुढे सांगू लागले, मागच्या आठवड्यात मालेगावची एक बातमी वाचली होती. एका तरुणानं लग्नाला मुलगी मिळत नव्हती म्हणून मध्यस्थीकडून पैसे देऊन मुलीशी लग्न केलं. पण ती मुलगी लग्न झाल्यावर मुलाच्या घरातील पैसे आणि सोनं घेऊन फरार झाली. एवढंच नाही तर दुसरं लग्न सुद्धा जुळवलं होतं. पण लग्नाच्या दिवशीच तिला पोलिसांनी अटक केलं आणि अशा फसवणूक करणाऱ्या घटनाही आता गावागावात घडू लागल्या आहेत. खरं तर परिस्थिती ही गंभीर असल्याचं एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं आणि विषयही फार महत्वाचा होता. म्हणून मग मी तात्यांना म्हणालो, पण बघा ना, आपल्या समाजात शिकलेली मुलगी असली तरी तिला जोडीदार निवडीचा अधिकार नव्हता आणि आता तीच वेळ मुलावर आलीये. त्यावर तात्या म्हणाले, खरं आहे, काळ कठीण आला आहे. आता परवाच आपल्या गावातल्या शरदनं दुसऱ्या जातीतल्या पोरीशी लग्न केलं. दोघांच्या घरच्यांनी लग्नाला आनंदानं होकार दिला. लग्न आटोपशीर झालं. पण लग्न झाल्यावर शरद बद्दल गावातल्या त्याच्याच नातेवाईकांनी कुजबूज करायला सुरुवात केली. तेव्हा शरद त्याच्या नातेवाईकांवरती भयानक भडकला. म्हणाला, मी वयाची 40शी ओलांडली तरी माझं लग्न होत नव्हतं, तेव्हा तुम्ही कुठं होता? तो आता वर तोंड करून मला शहाणपणा शिकवायला निघालात? असा दम भरल्यावर मात्र त्याच्याबद्दलची कुजबूज बंद झाली. मग मीच जरा धाडस करून विषयाला हात घातला. तात्यांना म्हणालो, तात्या, पोरांची लैंगिक घुसमट किती होत असेल ना? त्यावर तात्या म्हणाले, हो, होणारच की. नोकरी नाही, शेती करावी तर ती पिकत नाही, उत्पन्नाची बोंब कशी तरी पिकवली तर आसमानी संकट आहेच, नाहीतर भाव तरी पाडलेच जातात. अशा तणावात जगणाऱ्या शेतकरी पोरांची मानसिक अवस्था तर लई भयान झालेली आहे. लैंगिक भावनेला उत्तेजन देणारा सगळा कंटेंट त्यांच्या मोबाईलवरती फिरत असतो. लैंगिक कोंडी फोडून ते त्यातून बाहेर पडण्याचं बघतात पण यात अनेकदा चुकीचं पाऊल ती पोरं उचलतात आणि त्यातूनच समाजाचं नुकसान होतं. यात सगळा दोष मुलींचा आहे का? मी मुद्दाम विचारलं. तात्या म्हणाले, आता हे सगळं ऐकल्यावर तुला असं वाटेल याची मला खात्री होतीच, पण तसं नाही. मुली शिकून सवरून पुढे येऊ लागल्या आहेत, त्यामुळे त्यांची स्वप्न मोठी होऊ लागली. शिकलेल्या मुलींना नवं आकाश खुणवायला लागलं आहे. शिक्षणामुळे त्यांच्या जाणीवा विकसित होऊ लागल्या आहेत.
त्यामुळे त्यांनाही जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य हे असायलाच हवं. पण त्यांच्या इतका शिकलेलाच आणि नोकरी करत असलेलाच मुलगा त्यांना मिळत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. तात्यांना मध्येच थांबवत विचारलं, मग यावर पर्याय काय? तात्या म्हणाले, यावर सातत्यानं बोललं गेलं पाहिजे. एकीकडे पोरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली, नोकरी मिळत नाही, शेती पिकत नाही, म्हणून त्यांच्याशी मुली लग्न करायला तयार होत नाहीत. तर मग दुसरीकडे मुलींच्याही शिक्षणामुळे जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आहेत त्या वाढल्यात. त्यामुळे आता यातून मार्ग काढायचा असेल तर ग्रामीण शेतकरी कुटुंबाची आर्थिक स्थिती ही बदलायला हवी. त्यासाठी दीर्घ पल्ल्याची धोरणंही आखली पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा ही होणार नाही. त्यासोबतच श्रमप्रतिष्ठेचं मूल्य रुजवलं पाहिजे, लग्नाचा बाजार बंद केला पाहिजे, आई वडिलांशी संवादाचं नातं हे निर्माण झालं पाहिजे. आई वडिलांच्या पैशावरच्या सुखाऐवजी पोरापोरींनी आपलं सहजीवन मेहनतीनं फुलवण्याची आता तयारी ठेवली पाहिजे. एकमेकाचा आदर राखत सहजीवन स्वीकारलं पाहिजे. सगळंच तुला अवघड वाटेल, पण त्याशिवाय सध्या तुला पर्याय नाही. बोलता बोलता आळस देत तात्या म्हणाले, तर एकूण अशी परिस्थिती आहे. यातून बघ तुला काही उत्तरं सापडतात का? तात्यांनी जे सांगितलं ते मला तरी पटलं होतं. मंडळी, तुम्हाला या मुद्द्यावरती काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी दैनिकात लिहिलेल्या एका लेखावरती हा व्हिडिओ आधारित होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच आपण बिनकामाचे अनेक चॅनल सबस्क्राईब करत असतो, परंतु आपल्या फायद्याची माहिती देणाऱ्या ॲग्रिकोलाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ते बेल बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका.